एकीकडून बिबट्या, दुसरीकडून शेतकरी भिडला. तरुण रक्तबंबाळ. अहिल्यानगरमधील थरार. अहिल्यानगरमध्ये एकीकडे बिबट्याने तर दुसरीकडे रानडुकराने शेतकऱ्यांवर हल्ला केल्याचे दोन धक्कादायक घटना समोर आल्या. दोन्ही घटनांमध्ये शेतकरी गंभीर जखमी झाले असून वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिली घटना कोल्हार खुर्द येथील घोगरे वस्तीवर घडली. अमोल दिनकर घोगरे हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात जनावरांसाठी चारा काढत होते. याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. घोगरे यांनी धाडसाने बिबट्याचा प्रतिकार केला, त्यामुळे बिबट्या तेथून पळून गेला. रक्तबंबाळ अवस्थेत घोगरे यांनी कसंबसं घर गाठले. तर दुसरी घटना संगमनेर तालुक्यातील खंदर-माळवाडी माहुली परिसरात घडली. तुळशीदास गाडेकर हे सकाळी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. शेताच्या बांधावर गवत कापत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रानडुकराने त्यांच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर चावा घेतला, तसेच पंजाने गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी संगमनेर येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे. म्हणजेच अहिल्यानगरमध्ये एका बाजूला बिबट्याची दहशत तर दुसऱ्या बाजूला रानडुकरांचा वाढता धोका. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.